सर्वांना आदरपूर्वक जय भीम. 10 मिनिटांमध्ये बोलण्याचा इथं आपल्याला आदेश आलेला असल्यामुळं 10 मिनिटांमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करीन. विश्व उद्धारक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तळागाळातील समाजाला यशाच्या उच्च शिखरावर विराजमान करणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती अशोक सम्राट, माता रमाई, माता भीमाई, माता महाप्रजापती, महायशोधरा आणि या पृथ्वीतलावर होऊन गेल्या सर्वच महामानवांना मी त्रिवार प्रथमतः अभिवादन करते. इथे उपस्थित सर्व भिक्खू भिक्खुणी संघ त्यांनाही मी आदरपूर्वक पंचांग प्रणाम करते. आणि आज पहिली ही महिला धम्म परिषद ज्या आपल्या आदरणीय मॅडम सावित्रीताई शेवाळकर यांनी जे इतक्या भव्य दिव्य प्रकारामध्ये धम्म परिषद यशस्वीरित्या संपन्न केली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे इथे आभार मानते, अभिनंदन करते आणि कौतुकही करते. आज खरं पाहता परभणीहून इथपर्यंत येताना जो काही त्रास झाला असेल त्याचं सगळं इथं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कोणत्याही गोष्टीचं काही वाटलं नाही. खरोखर आपल्या महिला आता आपण बऱ्याच जणांचे भाषणं खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे ऐकलेत. आता सांगण्यासारखं माझ्याजवळ बरंच काय आहे, पण 10 मिनिटात आटवायचं असल्यामुळं छोटीशी एक जी गोष्ट आहे, बुद्ध धम्म संघाला समर्पित असणारी बौद्धकालीन जी स्त्री एक होऊन गेली त्या स्त्रीच्या विषयी 5 मिनिटांमध्ये ओघरती कहाणी मी सांगण्याचा इथं प्रयत्न करते की जी कहाणी आपल्या सावित्रीबाई शेवाळकर यांना समर्पित करण्याच्या उद्देशाने मी त्यांच्यासाठी ही कहाणी सांगते. बौद्धकालीन काळामध्ये एक सुंदर मुलगी होती. त्या मुलीचं नाव होतं मालिनी. मालिनी होती आणि ती एक राजकुमारी होती. तिच्या वडिलाचं नाव कृकी होतं. कृकी राजाच्या पोटी ही सुंदर कन्या जन्माला आलेली मालिनी नामक जी होती ती अतिशय सुंदर होती. ती बौद्धकालीन काळामध्ये जन्मलेली असली तरी ती ब्राह्मणाची होती. बुद्धाची होती का ती नव्हती. ब्राह्मणाच्या घरामध्ये राजकुमारी म्हणून जन्माला आलेली होती. पण लहानपणापासूनच तिचा कल हा बुद्ध धम्म संघ यांच्याकडे तिचा कल तिच्या मनाचा जो होता तो खूप मोठा होता. आणि म्हणून लहानपणापासूनच जिथं जिथं बुद्ध विहारे असत त्या बुद्ध विहारामध्ये आपल्या आईवडिलांच्या नजरा चुकून ती बुद्ध विहारामध्ये जात असे आणि बुद्ध धम्म संघाला ती वंदन करून येत असे. म्हणजे जास्त तिच्या मनाचा कल भिक्खू संघाकडे वळाला असल्यामुळं जशी जशी ती तरुण होत गेली तशी तशी ती जास्तीत सुंदर दिसत होती. गावामध्ये सावित्री मॅडम लक्षपूर्वक ऐकावं आपण ही कहाणी. ते गाव जे होतं त्या गावामध्ये ती एकमेव अशी तरुणी होती की जी बुद्ध धम्म संघाला समर्पित असणारी आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रती तिची अगाध श्रद्धा असणारी मालिनी नावाची ती सुंदर कन्या होती. जेव्हा तिचा पाऊल तारुण्यामध्ये पडला अजून जास्त तिचा मनाचा कल बुद्ध धम्म संघाकडे वळाला. आणि एका दिवशी असं झालं की ती ब्राह्मणाची कन्या असल्यामुळं तिच्या घरातले सगळे बुद्ध धम्म संघाला हे विरोध करणारे होते. आणि राजा कृकी हा सुद्धा जबरदस्त बुद्ध धम्म संघाच्या सगळ्या गोष्टीला विरोध करणारा होता. मात्र आपलीच मुलगी आपलीच राजकन्या बुद्ध विहारामध्ये जाते आणि बुद्धाला धम्माला संघाला वंदन करून येते. या गोष्टीसाठी तो राजा नाराज होता. पण एका दिवशी असं झालं की सगळ्या आपल्या वडील राजा कृकी यांच्या माघाऱ्या आणि गावकऱ्याच्या आपल्या साह्यानं तिने काय केलं, त्या गावामध्ये तिचा जो राजमहल होता त्या राजमहलामध्ये भिक्खू संघाला भोजन दानासाठी आमंत्रित तिनं स्वतः केलं. सगळ्याच गोष्टीचं नियोजन आयोजन सगळं तिने केलं. पण ही गोष्ट कानोकान तिच्या वडील जे राजा होते तिला त्यालाही कळू दिली नाही. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाला कळाली की आपल्या मुलीनं आपल्या तरुण मुलीनं भिक्खू संघाला आणि आपल्याच राजमहालामध्ये भोजनदान दिलं. ही खूप मोठी अपमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी राजघराण्यावर त्या काय केला, बहिष्कार केला आणि त्या मुलीला त्या राज्यातून हद्दपार करण्याची मागणी राजाजवळ केली. तेव्हा राजाने गावकऱ्यांना एक विनंती केली की आम्हाला थोडासा वेळ द्या, मी माझ्या मुलीला विचारतो तू असं का केलं म्हणून. तेव्हा जेव्हा राजा कृकी आणि ती मालिनी दोन बाप लेकामध्ये जेव्हा चर्चा होऊ लागली
त्यावेळेस राजा कुळकीनं तिला विचारलं की तू आपल्या ब्राह्मण जातीची असताना भिक्खू संघाला आपल्याच राजमहालामध्ये तू भोजनासाठी आमंत्रित का केलं. या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद झाला. आता तू गावाच्या हद्दपार तुला जावं लागेल म्हणून तो राजा कुळकी सुद्धा म्हणाला. पण तिने एक आट टाकली की हो पिताजी म्हणे, मी या गावाच्या बाहेर जाऊन कुठेही राहू शकते, मी तुमच्या घरात राहत नाही, मी तुमच्या गावात राहत नाही, फक्त मला 7 दिवसाची तुम्ही फक्त परवानगी द्या की 7 दिवसाच्या आत जर मला माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी हे गाव सोडून जायला तयार आहे. आणि अशा प्रकारे गोष्ट अशी घडली, तिचा प्रसंग असा घडला की ती एक आट गावकऱ्याने टाकली की 7 दिवसाच्या आत बुद्ध धम्म संघाला मी इथं बोलावून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 7 दिवसाच्या शेवटच्या 7व्या दिवशी सगळ्या राजाच्या समोर सगळे राज्य पंतप्रधान जे काय असतील तेथे त्यांच्या समोर मला एकच दिवस फक्त बोलू द्या. फक्त आठ टाकली की 7 दिवसाच्या आत 7व्या दिवशी मला फक्त बोलू द्या तुम्ही. आणि मग असं ठरलं त्या गावामध्ये की 7व्या दिवशी खूप मोठी राज्यसभा भरली आणि गावगावचे लोक त्या राज्यसभेला येऊ लागले की मालिनी माता जी मालिनी आहे मुलगी ती बुद्धावर काहीतरी भाषण करणार आहे, बुद्धाचं तत्वज्ञान आमच्या गावकरी लोकांना काहीतरी सांगणार आहे. आणि या गोष्टीनं गावातले लोक खेड्यापाड्यातले लोक त्या परिषदेला त्या तिथे सगळेजण हजर राहिले. आणि मग तिच्या म्हणण्याप्रमाणे 7 दिवसाच्या या परवानगीसाठी तिनं 7व्या दिवशी जे बुद्धाचा तत्वज्ञानाचा जो आशय होता तो आशय गावकऱ्याला तिनं समजून सांगितला. त्या आशयामध्ये होतं काय होतं, पंचशील, 7 बोध्यांग, 8 लोकधर्म, 10 पारमिता, 4 आर्य सत्य. हे जे बुद्धाचं ज्ञान आहे अनित्यवादाचं जे काय ज्ञान आहे, कर्म सिद्धांताचं